मनोज जरांगेंचं आंदोलन मुंबईच्या वेशीवर आलंय. मात्र त्याआधीच मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो लावून जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी करण्यात आली. हा बॅनर नीट पहा. इतिहास शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे आणि न्यायालयात टिकून दाखवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर लागले आणि त्यावरून नव्या वादाची ठिणगी पडली. मात्र या वादाची सुरुवात झाली ती मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्यानं. याच वक्तव्यामुळे वाद पेटला आणि जरांगेंनी चूक लक्षात येताच युटर्न घेतला. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जुनं वाक्य पुन्हा चर्चेत आलंय. इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. दुसरीकडे याच वाक्याचा धागा पकडत जरांगे मुंबईत पोहोचण्याआधीच प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नरेंद्र पाटील आणि निरंजन डावकर यांनी बॅनरबाजी केली. तर जरांगेंच्या आंदोलनाची वेळ चुकली म्हणत निरंजन डावकर यांनी मराठा आरक्षणाचं श्रेय मुख्यमंत्र्यांना दिलंय. कोर्टामध्ये ज्यावेळेस हा निर्णय गेला होता त्याचं टिकवण्याचं कामही माननीय फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस झाला. नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस सत्तांतर झालं आणि दुसरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते टिकवता आलं नाही. आत्ताच आपण बघितलं की 2024मध्ये मागच्या महिन्यामध्ये शासनाने SC-BCचा जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या मुलांना 10% शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या संदर्भातले सर्व निर्णय हे समाजाच्या हिताचे हे सरकार घेत आहे. मनोज जरांगेंची रॅली मुंबईत येत असतानाच बॅनरबाजीतून जरांगेंना डिवचण्यात आले. त्यामुळे याच बॅनरबाजीमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. गिरीश कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.